अख्खी दुनिया बडबडते आतमध्ये. आत्ता बायका आतमध्ये म्हणत होत्या बाई डॉक्टर चौगुलेंचा अंदाज चुकला म्हणून. अरे यार मी फक्त त्याचं बीपी चेक काही केलं. तेच जमलं नाही हो तुम्हाला. उगाच बोलावं हे कशाला? बघा तो जो काश्मीरला गेला ना, काश्मीरमध्ये बर्फ असतो, तिकडे ऑक्सिजन वगैरे मिळत नाही, मग धावपळ केली की ताण वाढतात हृदयावरचे, तिकडे त्याला अटॅक केला. माझी काही चूक नाहीये. कारण तुम्ही फक्त कारण देताय डॉक्टर लोक, आम्हाला सगळं माहितीये. आणि काय एवढं सांगता मला, मी सुद्धा मासे फ्रीजर मध्ये ठेवते, ते काही होत नाही ते. हे मेलेले असतात का ते? मासे घेतले सांगतेत मला. पण 2 तरी माणसं गेली की नाही? मला काही बोलायचं खरं नाही. का खोटं? 2 तरी माणसं गेली की कालच्या जाऊ नको, नाही? माझ्या आई शपथ सांगतोय. तुला आई शपथ. अरे तुझ्यावर उतरलोय आता मी. सॉरी. आई शपथ मी काही करून बसेन. गप्प बस. गप्प बस. मी काय बाई तुमची पेशंट, मी गप्पत हा बसणार. गप्प बस. आईला इथे पाणी पण ठेवत नाही लोक प्यायला. अहो गुडघ्यात पाणी हो काय गुडघ्यातलं पाणी? गुडघ्यातलं पाणी पिऊ नये. नाही तसं नाही. डॉक्टर आपला विक्या गेला रे. कसा गेला यार तो? माझा खूप चांगला मित्र होता तो. मला डॉक्टर अरे येडायस का रे तू? अरे कवटी फुटली असते ना आता. एवढा जोरात देतात का कधी? तुला काय होणार आहे? तू तर डॉक्टरच यार. डॉक्टरला कवटी नसते. सॉरी सॉरी यार. मी माझ्या भावना थांबवू शकलो नाही यार. सॉरी. नाही हळू यार, एवढं करत जाऊ नको ना. सॉरी. एका वेळेला 2-2 जण गेले तर करशील काय तू? असं नको करूया. सॉरी. बरं तू डॉक्टर तू विक्याला भेटून आलास? हा रे जस्ट भेटून आलो मी यार. वाईट झालाय. अरे यार खूप माझा चांगला मित्र होता यार तो. अरे होय रे, आपल्या सगळ्यांचाच मित्र होता यार. अरे कसा गेला यार तो माझा मित्र यार. देश यार चल चल गप गप चल. अरे खूप माझा चांगला मित्र होता अरे यार. मला माहिती आहे यार. संदेश यार, आयुष्य हे वावटळी सारखं असतं. लागला शहाणपणा शिकवायला. हे असं करतोय, नेहमी असंच करतोय. विक्या गेला रे. विक्या गेला रे. माझा विक्या गेला. का रे एवढं दिला त्याला विक्या गेला. विक्या गेला. विक्या गेला. काय करायचं तर विक्या गेला. हो विक्या गे. डॉक्टर चौगुले हो डॉक्टर चौगुले. कसं झालं? म्हणजे आपल्या हातात काही नसतं आता. काय देवाच्या मनी वाईट आलं. झालं खूप. देवाची इच्छा आपण काहीच करू शकत. चांगला माणूस होता. गेला माझा मी घ्या. डॉक्टर जरा इकडे बोला ना. येस. नाही बरोबर आहे. म्हणजे आपल्या खरंच हातात काही नसतं. आपल्याला देवाच्या मनी आलं, त्यांनी बोलून घेतलं. जीप दाखवते. जीप दाखवत डोळे पकड. काय करताय तुम्ही? तुम्ही काय करताय हे? तुम्ही मला कशाला दाखवताय अहो, जीवन? तुम्ही डॉक्टर आहात ना. कित्येक दिवस झाले पोट दुखतंय माझं. पटकन तपासून काय डोकं फिरलंय का तुमचं? अहो प्रसंग काय इकडे? कोण आहात? कोण तुम्ही मला सांगा. वराची मामी.
वराची मामी लग्न आहे आज? अरे कसं वराची मामी अरे वरची मामी वरची मामी हो वरची मामी वरची मामी हो विकेच्या वरच्या मजल्यावर राहायचं मी हो बाई बापरे मामी म्हणायचं हो मला हा नाही बरोबर आहे आता काय हो, करणार? मामी म्हणायचं मला सारखं आपलं मामी 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 गेला बाई विक्या मला एकट्याला सोडून गेला आई ग गुडघे दुखतात तो खाली जरा तपास ना तुम्हाला कळतंय का प्रसंग काय तुम्हाला कळतंय का इथे ना कोणतरी गेलंय आत कळलं का त्याला आता न्यायचंय स्मशानात जाळायला नाही हो अजून खूप वेळ लागणार बस. असं नका बस. असं नका तुम्ही- तुम्हाला सांगते ती गावची लता काकी आहे ना ती आल्याशिवाय काय बॉडी उचलणार नाही तो खूप वेळ घेणार ती बाई तुम्हाला सांगते एक नंबरची ढलगज आहे तिच्या संध्याकाळच्या सिरियली संपायच्यात निघायची नाही टवळी मी असं कसं करेल सिरियस चिकट गुंड आहे मिरची टीव्हीला नाही असं करणार गेलंय कोणतरी म्हटल्यावर येणार ती नाही खोळंबा होणार हो खूप वेळ लागणार तिला यायला खूप वेळ अगं बाई तुम्ही ते हे नाही आणलं तुमचं हँड फ्री हँड्स फ्री हा ते नाही का असं असं स्टेटोस्कोप म्हणतात ते नाही आणलं वाटेल ते खरंच असं बोलू नका तुम्ही कळलं का अगं हँड्स फ्री मी आणलेलं नाहीये अहो बराच वेळ लागणार म्हणून सांगते हे बघा इथे तपासाचं अहो बघा. नका झोपा अरे उठा अरे कसं वाटतंय ते तपास नाही झोपा अरे नका यार झोपू तुम्ही उठा यार तपास अरे माझ्या मागे लपवू पण शकत नाही तुम्हाला असं बोलू नका अहो पटकन तपासलं बोल तुम्ही असं नाही अरे नका परत नका करू नका करू परत तुम्ही शांत बसा जरा इकडे तुम्हाला हे बघा कोणी नाही. वहिनी, असं नका मला- करू हे बघा मी डिस्पेन्सरीत तुम्हाला चेक करतो मग तर झालं काय नको तुमची डिस्पेन्सरी मरणाची गर्दी असते त्याच्याकडे अहो, पण म्हणून तर मी- तुम्हाला सांगते मला तपास ना अरे नका हे करू तुम्ही जरा हळू बोला ना हे प्रसंग काय आहे हा, काय करताय तुम्ही कोणी बघ- काकी गेला हो विके गेला जरा काळजी घ्या काकी हो काळजी घ्या हा, हो वाईट. अरे नका ना करू तुम्ही थांबा जरा हे बघा इथे कुणाला कळलं ना मी असं चेक करतोय तुम्हाला माझा धंदा लावलाय शिव्या देतील मला लोक इकडे काही नाही हो तुम्हाला कोणी बघत नाही आपल्या दोघांच्या स्किट मध्ये सुद्धा तुम्हाला कोणी बघत नाही एक मिनिट, काय म्हणा तुम्ही दुर्लक्ष करा हो तुम्ही दुर्लक्ष करा हे का ना कोणी पटकन काय बघा पटकन कोणी बघायच्यात पटकन नाडी तपासा घ्या असं नाही तपासू शकतो मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला घ्या ना आता हे वाईट दिसतंय तिकडे अहो, कोणतरी गेल कळतंय का तुम्हाला कळतंय का इकडे गेलंय कोणतरी मी असं नाही तपासू शकत थांबा ना आपण ऍक्टिंग करूया काय ग बाई कसं गेलं मी घ्या डॉक्टर असं कसं झालं अरे माझ्या करवा असं कसं झालं तपासा ना आता तपासा ना होईल सगळं आता देवाच्या इच्छेत आहे तर आपण त्याला काय करणार आहे हा हा ठीक आहे, एक मिनिट. लपू हात लप मला कळतंय ते हा काकू काळजी घ्या आता काय विक्या गेला आपल्या हातात नाहीये थांब 10 सेकंद फक्त हं, आता हा ठीक आहे जीभ दाखवा जरा काय आहे जीभ दाखवा आता कर इतका वेळ मी सांगते जीप बघा तर कोणी बघितलं नाही आणि आता लगेच जीप दाखवा वाढले माझं केटर सॉरी म्हणा रिक्वेस्ट करा मग दाखवेन जीप तुम्ही हे चल घरी जा चल शाळे मोठं. सॉरी कसं झालं ओव्हर ऍक्टिंग करू नका ये लोंबेल खाली जीप चौका दाखवा एकदा ठीक आहे बघा तुम्हाला काही झालेलं नाही बस बसा इकडे शांत बसा बघू इथे शांत बसा तुम्हाला काही झालेलं नाहीये तुम्हाला फक्त ऍसिडिटी झालेली आहे अगं बाई अहो, अरे देवा अरे ऍसिडिटी झालेली आहे फक्त ऍसिडिटी आहे त्याच्यासाठी नाही रडत आहे मी मग? काकी आली ना अरे देवा ए काकू कसं काय गेलं मी काय करू बाई काय करू आई आई आता तुमचं बघ परफॉर्मन्स काय बघताय लाल पिवळ्या गोळ्या आ, तुमच्या जवळच्या लाल पिवळ्या गोळ्या द्या हे बघा तुम्ही गोळ्या घ्यायची काही आवश्यकता नाहीये तुम्ही एक काम करा जेवणाचा जो पॅटर्न आहे थोडासा तुम्हाला चेंज करावा लागेल कळलं आजपासून पुढचे 2 महिने स्ट्रिक्ट बंद हॉटेलमध्ये जायचं मी नाही जातच नाही कधी हॉटेलमध्ये जेवण वगैरे काय. मला आवडतच नाही मी सरळ हॉटेलमध्ये जाते पार्सल घेते आणि घरी येऊन जेवते मला आवडतच नाही भावाने तेच जेवतेस ना हॉटेल मधलं का मेंदू काय डोकं सोडून निघून गेलाय की काय तुझा हा? काय माहिती काय माहिती नाही मी नाही काही करू शकत तुम्ही खरंच जा काही नाही करू शकत अहो तुम्ही एवढं चिडता कशाला झालं ना आम्ही केले ना उपचार तुमच्यावर सांगितलं ना गप्प बसा आता जरा तुमचे पैसे आता आणले चल नाही मोठी शहाणी पैसे चल गप्प बसा आता मी गप्प बसेन हो दुनिया बसेल का गप्प म्हणजे काय काय म्हणायचं तुम्हाला जाऊ दे, दुनिया बोलू नये. नाही सांगा ना जाऊ दे कुठे काय नाही सांगा ना डायलॉग लिहिलेत ना सांगा ना मग लिहिला बोला ना काय नाही
या महिन्यातला तुमचा तिसरा पेशंट जो गेला. माझा तिसरा पेशंट गेला म्हणजे आम्ही ऑब्झर्व करते ना. काय? तुमचे पेशंट जगत नाहीत. एक सेकंड तुम्ही हे फार मोठा आरोप माझ्यावर लावताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं हा विके आहे तो काय माझ्या ट्रीटमेंटमुळे गेला? हो. तो सेकंड हनीमूनला स्वतःच्या बायको बरोबर गेला होता काश्मीरला. तिथे एक्साइट झाला आणि गेला. माझी काही चूक नाही त्यात. राहू द्या उगाच सांगू नका. आदल्या दिवशी रात्री विका तुमच्याकडे आला. तुम्ही चेकअप केलं. त्याला सांगितलं ठणठणी दे. जा मित्रा खुशाल एन्जॉय कर. झालं. मीच काय हो अख्खी दुनिया बडबडते आतमध्ये. आत्ता बायका आतमध्ये म्हणत होत्या बाई डॉक्टर चौगुल्यांचा अंदाज चुकला म्हणून. अरे यार मी फक्त त्याचं बीपी चेक काही केलं. तेच जमलं नाही हो तुम्हाला. उगाच बोलावं हे कशाला? बघा तो जो काश्मीरला गेला ना काश्मीरमध्ये बर्फ असतो तिकडे ऑक्सिजन वगैरे मिळत नाही. मग धावपळ केली की ताण वाढतात हृदयावरचे. तिकडे त्याला अटक केला. माझी काही चूक नाहीये. कारण तुम्ही फक्त कारण देताय डॉक्टर लोक. आम्हाला सगळं माहितीये. आणि काय एवढं सांगता मला. मी सुद्धा मासे फ्रीजर मध्ये ठेवते. ते काही होत नाही ते. हे मेलेले असतात का ते मासे घेतले सांगतेत मला. पण 2 तरी माणसं गेली की नाही? मला काही बोलायचं खरं नाही. का खोटं? 2 तरी माणसं गेली की कालच्या जाऊ नको. नाही? माझ्या आई शपथ सांगतोय. तुला आई शपथ. अरे तुझ्यावर उतरलोय आता मी. सॉरी. आई शपथ मी काही करून बसेन. गप्प बस. गप्प बस. मी काय बाई तुमची पेशंट मी गप्पत हा बसणार. गप्प बस. आईला इथे पाणी पण ठेवत नाही लोक प्यायला. अहो गुडघ्यात पाणी हो काय माझ्या. गुडघ्यातलं पाणी पिऊ नये. नाही तसं नाही. म्हणजे तुम्हाला तहान लागले आणि माझ्या गुडघ्यात पाणी असल्याचा काही संबंध नाहीये. मग का बोलता कशाला तुम्ही? गुडघा दुखता ना म्हणून म्हटलं जरा तपास जरा बघा. नका करू ते. जिभेत गुडघा आहे तुमच्या. दाखवा गुडघा दाखवा. एक मिनिट. हे बघा गुडघा असं तपास आहे बघा. नाही का अरे काही वेळ लागलाय का तुम्हाला? साडी कसली वर करता? म्हणजे माणूस गेलाय हात तिकडे. काही कळतंय का तुम्हाला? काकू असं कर. आय ग आय ग. असं करू नका. तुम्हाला कळतंय का? बघा रे पटकन गुडघा. अरे नाही बघू शकत. गोळ्या तरी द्या. काय तरी द्या. नाही करू. डॉक्टर आहात तुम्ही. कल्पना आहे का तुम्हाला? डॉक्टर म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? काय डॉक्टर के सांगताय हो? मला सुद्धा येते डॉक्टर के. तुम्हाला डॉक्टर की येते? हो. काय येते तुम्हाला? मी ना भूल न देता दात काढू शकते. म्हणजे अॅनेस्थेशिया न देता दात काढायचे? होच मुळी. काढून दाखवा. ई. आई शपथ सांगतोय. किती फालतू बाई असतो. किती फालतू बाई असतो तुला माहितीये का? किती फालतू बाई असतो. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मला माहितीये ना. पुन्हा एकदा बोल. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मग त्या दिवशी सेटवर डॉक्टर का बोलवायला लागला? सांग ना. बोल ना. नको नको त्याचा. ओय मम्मा. ओय मम्मा. हा, बस, ओय बस, मम्मा. बस. हे काय करत होतीस तू? नको ना त्या आठवणी. नको ना. गुडघ्या दुखऱ्याचं बघा काही नाही करू शकत मी. फायनली बघा ना एकदा नाही करू शकत. बरं इंजेक्शन तरी द्या. मी काय घेऊन फिरतो का मी इंजेक्शन? आणलंय ना गेल्या वेळेस. तुम्ही आणलंय म्हणजे? हो तुम्ही गेल्या चिठ्ठीत लिहून दिलं होतं ना. ते मी घेऊनच आले होते. म्हटलं तुमच्याकडे जाऊ तर देऊन टाका. अहो असं अहो इंजेक्शन काय? अहो मी नाही देऊ शकत. सुई बी घ्या सगळं. हो हे सगळं आहे अहो, याच्यात. कापूस पण लागेल. नाही घ्या देऊ हो, शकत. घ्या. कापूस लागेल. नाही आता परत बरं इथे दिसतेस. नका देऊ दंडावर तर या. अरे तसं नाही म्हणत आहे मी. कापूस लागेल तो नाहीये माझ्याकडे. काकू, डिस्पेन्सरी द्या. एक मिनिट थांबा जरा तुम्ही. अहो, एक मिनिट थांबा. अहो, नका तुम्ही अगं त्यांच्या बाई, घरी- विक्या. ए, कोणीतरी अगं, गेले घेऊन त्यांच्या येते. घरी. नका त्रास देऊ त्यांना. अरे यार का बाईला काय सांग कळतच नाही. अरे रस्त्यावर इंजेक्शन- अगं बाई विक्या गेला. आई काकी हे घ्या कापूस आहे. कमाल आहे यार. बसा चला आता. थांबा आता जर बेरिंग नीट ठेवा ते. हा. बरं आहे द्या पटकन. आई आई हा दंड आहे बरं, तुमचा? हा मग काय म्हणलं? नाही, नाही ठीक आहे. बरं आहे का? इंजेक्शन दिल्यावर सवयीप्रमाणे कापूस टाकून नका देऊ बरं का. परत द्या मला. का? विक्याच्या नाकावरचं काढून आणलं. विक्याच्या नाकावरचा कापूस आणलाय? हा. अरे मग आता ह्या क्षणाला विक्याच्या नाकावर काय ठेवलंय? कोणाला कळू नये म्हणून डांबराच्या गोळ्या ठेवून आले. अरे